नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न बघणार आहोत. 10 प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील बघणार आहोत. चला तर बघूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? काय म्हटलं आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? पहिला पर्याय आहे नर्मदा नदी, दुसरा पर्याय गोदावरी नदी, तिसरा पर्याय भीमा नदी आणि चौथा पर्याय आहे कृष्णा नदी. मित्रांनो, योग्य उत्तर आहे नर्मदा नदी. लक्षात ठेवायचं आहे, नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे. यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. आता गोदावरी नदी, भीमा नदी आणि कृष्णा नदी या तीनही नद्या पूर्व वाहिनी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय जुंपले जाईल? विद्यार्थी मित्रांनो, असा कितीही मोठा प्रश्न आला तर घाबरायचं नाही. असा प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगतो. जे शेवटचं वाक्य आहे मित्रांनो, ते लक्षात ठेवायचं. काय म्हटलं? टांग्याला काय जुंपले जाईल. आपल्याला माहिती आहे टांग्याला आपण काय जुंपतो? घोडा. घोडा असं लिहून घ्यायचं. ओके. मग आता बघायचं की घोड्याला काय म्हटलं, तर पहा, घोड्याला वाघ म्हटले, घोड्याला वाघ म्हटले. मग योग्य उत्तर असणार आहे वाघ. योग्य उत्तर वाघ. ओके. पुढचा प्रश्न पहा. सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात. काय म्हणतात? ऑप्शन: बोरघाट, घाटमाथा, पश्चिम घाट, पूर्व घाट. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही म्हटलेलं आहे? पर्याय पहा. बांगलादेश, चीन, पाकिस्तान यापैकी नाही. तर मित्रांनो, बांगलादेशची सीमा भारताला लागून आहे, चीनची सीमा भारताला लागून आहे, पाकिस्तानची सीमा भारताला लागून आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. कारण प्रश्न काय म्हटला आहे? कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही. हे तीनही पर्याय असे आहेत मित्रांनो, या तीनही देशांची सीमा भारताला लागून आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, भारताला लागून असणारे जे काही देश आहे ते सर्व देश आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी आपली एक ट्रिक्स आहे, ती ट्रिक्स पाठांतर करून ठेवा, जेणेकरून पेपरला जर असा प्रश्न आला तर तुमचं उत्तर चुकणार नाही. बघा, ट्रिक काय आहे? बचपन में MBA किया. काय म्हटलं आहे? बचपन में MBA किया. आता ब म्हणजे काय? तर ब म्हणजे बांगलादेश. च म्हणजे काय? च म्हणजे काय? चीन. प म्हणजे काय? पाकिस्तान. न म्हणजे काय? नेपाळ. त्यानंतर पुढे पहा, बचपन में MBA किया. यम म्हणजे काय? म्यानमार. बी म्हणजे काय? भूतान. आणि ए म्हणजे काय? अफगाणिस्तान. असं लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, बचपन में MBA किया, बचपन में MBA किया, बचपन में MBA किया असं 3-4 वेळा म्हणायचं, ते आपल्या लक्षात राहील. या सर्व देशांची सीमा आपल्या भारताला लागून आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला भारतात किमान किती वर्ष राहणे आवश्यक आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पहिला पर्याय आहे 5 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष, 11 वर्ष. तर योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? तर योग्य उत्तर आहे 5 वर्ष. लक्षात ठेवायचं आहे 5 वर्ष. भारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला भारतात किमान 5 वर्ष राहणे आवश्यक आहे. मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. सुरुवातीला मित्रांनो, म्हणजे आता सुधारणा केली आहे. पहिले 11 वर्ष होतं. किती होतं? पहिले 11 वर्ष अशी अट होती. आता त्यामध्ये दुरुस्ती केली आहे. आता किती आहे सध्या? 5 वर्ष. लक्षात ठेवायचं आहे. पूर्वी 11 वर्ष अशी अट होती, आता त्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि आता किती आहे? 5 वर्ष. हे लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नोटा छापण्याचा कारखाना आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नोटा छापण्याचा कारखाना आहे? पर्याय पहा. इचलकरंजी, ठाणे, धाराशिव, नाशिक. मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाशिक. या ठिकाणी नोटा छापण्याचा कारखाना आहे. नाशिक या ठिकाणी नोटा छापण्याचा कारखाना आहे. मित्रांनो, भारतामध्ये असे अजून काही ठिकाणे आहेत की त्या ठिकाणी नोटा छापण्याचा कारखाना आहे. त्यासाठी आपण एक ट्रिक्स लावली आहे. ती ट्रिक्स तोंडीपाठ करून ठेवायची आहे. पहा, काय ट्रिक्स आहे?
नाम सनी देओल. काय म्हटलं आहे? नाम सनी देओल. मित्रांनो, तुम्हाला सनी देओल माहिती असेल कोण आहे, काय आहे. ओके, नाम सनी देओल. या ठिकाणी न वर्ण ध्यानात ठेवायचं काय? नाशिक. न वर्ण नाशिक. म वर्ण ध्यानात ठेवायचं काय? म्हैसूर. म वर्ण म्हैसूर. त्यानंतर सनी म्हटलं की नाही, या स वर्ण ध्यानात ठेवायचं सालबोनी. 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 आणि या ठिकाणी म्हटलं आहे देवल, या देवर्ण ध्यानात ठेवायचं आहे देवास. देवास. या चारही ठिकाणी मित्रांनो नोटा छापण्याचा कारखाना आहे, लक्षात ठेवायचं आहे. तलाठी भरतीला वारंवार यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, त्यामुळे ट्रिक्स तोंडीपाठ करायचे आहे. नाम सनी देओल. नाम सनी देओल. ओके, आता हे जे नाशिक आहे आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हैसूर कोठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. कोठे? कर्नाटक. लक्षात ठेवायचं आहे. सालबोनी कुठे आहे मित्रांनो? तर हा जो ब आहे ना, ब, या ब वरून ध्यानात ठेवायचं बंगाल. बंगाल. मग पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. आणि देवास. देवास कुठे आहे? मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशमध्ये देवास आहे. मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. पुढचा प्रश्न पहा. कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन पहा. शिवसागर, वसंतसागर, शरदसागर, नाथसागर. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे शिवसागर. कोयना धरणातील जलाशयास शिवसागर नावाने ओळखले जाते. हा प्रश्न तलाठी भरतीला खूप वेळा विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. हिरवे अभ्रक कोणत्या जिल्ह्यात आढळते? प्रश्न सोपा आहे, याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. या ठिकाणी पर्याय आहे कोल्हापूर, मुंबई, गोंदिया, पुणे. मित्रांनो, हिरवे अभ्रक म्हटलेलं आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे गोंदिया. गोंदिया. हिरवे अभ्रक गोंदिया जिल्ह्यात आढळते. पुढचा प्रश्न पहा. पहिले मराठी भाषा विद्यापीठ कोठे उभारले जाणार आहे? प्रश्न खूप IMP आहे. पहिला पर्याय पहा कोल्हापूर, दुसरा पर्याय आहे पुणे, तिसरा पर्याय मुंबई, चौथा पर्याय अमरावती. मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहिले मराठी भाषा विद्यापीठ विचारलं आहे, तर योग्य उत्तर आहे अमरावती. काय उत्तर आहे? अमरावती. लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा. मेघदूत जलाशय. मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे? पर्याय पहा. पानशेत, गोसीखुर्द, तोतलाडोह, भंडारदरा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. हा प्रश्नसुद्धा वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. तुम्हाला मी ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? काय म्हटलं मित्रांनो? या ठिकाणी पहा मेघदूत. पहा मेघदूत. तर मित्रांनो, हा जो शेवटी त आहे का, त, या त वरून आपल्या उत्तराची सुरुवात आहे. तर काय म्हणायचं आहे? तोतलाडोह. मेघदूत जलाशयास मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे? तर तोतलाडोह धरणावर आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी काही ऑनलाईनर प्रश्न आहे ते आपण बघणार आहोत. पहा, चालू घडामोडी टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. IPL 2025मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला? तर हेनरिक क्लासेन. हेनरिक क्लासेन. चालू घडामोडी टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पुढे पहा. नुकतेच कोणत्या देशाने, काय म्हटलं आहे? नुकतेच कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे? तर पाकिस्तान. सर्वांना माहीत आहे मित्रांनो, पाकिस्तान. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे. DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे? तर हैदराबाद या ठिकाणी. हैदराबाद. पुढचा प्रश्न पहा. 28व्या नॅशनल फेडरेशन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप्समध्ये विथा रामराजने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक. कोणी? विथा रामराज. विथा रामराज. ओके. पुढचा प्रश्न पहा. कोणते राज्य परमाणु परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न पहा.
भारतीय न्याय अहवाल 2025नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय न्याय अहवाल 2025नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया. प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया असं कोणाला म्हणतात? तर राजगोपालन वासुदेवन. राजगोपालन वासुदेवन. त्यानंतर माउंटन मॅन ऑफ इंडिया असं कोणाला म्हणतात? दशरथ मांझी. माउंटन मॅन ऑफ इंडिया दशरथ मांझी. त्यानंतर मेट्रो मॅन ऑफ इंडिया असं कोणाला म्हणतात? ई श्रीधरन. ई श्रीधरन. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.